पण फायनली मी पहिल्यांदा आलो आणि मला पहिल्यांदा दर्शन मिळालं. पण हे आमचे मित्र 3 वेळेला आले होते. तिसरी फेरी का चौथी फेरी? दुसरी फेरी. काही जण 3 वेळेला पण आलेले आहेत, त्यांना दर्शन मिळालं नाही. हे बघा तिसरी फेरी. पण आम्ही आज निश्चय करून आलो होतो त्याचे घेणार की दर्शन घेणार म्हणजे घेणार. तर हॅलो नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला वाटत असेल की मी आज कुठे चाललोय, तर मित्रांनो मी आणि माझे मित्र आज दर्शनासाठी आलोय. नाशिकचं हे सुप्रसिद्ध असं देवस्थान त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. तर चला, त्र्यंबकेश्वरची आपली ट्रिप सक्सेसफुल होत आहे. हळूहळू आपण दर्शन सुद्धा घेणार आहेत. तर हाय गाईज, आम्ही तिकडे वगैरे लावलेले आहेत. आपला आवाज येणार नाही, आता खूप गर्दी आहे. जवळजवळ 10,000 पब्लिक असेल ना. नक्कीच रात्रीचे 3 वाजले तरी सुद्धा खूप पब्लिक आहे. बघू शकता, दाखवतो तुम्हाला. सर्वांना झोप लागलेली, आता झोप उडवतो. हर 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 हर. नक्कीच तरी सुद्धा झोप उडलेली नाही. नक्कीच महादेवाचं दर्शन घेऊ, तेव्हा आम्हाला झोप लागणार नाही. लगभग 3 तास झाले आम्हाला लाईनीमध्ये, तरी पण आम्ही दर्शन घेणारच. मात्र तरी पण आमच्या मित्रांनी चेहरे बघू शकतो तुम्ही. आमची तिसरी फेरी. नक्कीच आपला ब्लॉग बघत राहा. अजून आपण पर्वतावरती देखील जाणार आहोत. हे आपल्या पर्वताचं नाव काय? ब्रह्मगिरी पर्वतावर सुद्धा आपण सकाळी जाणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर दगडावरती कोरलेलं कोरीव काम. शेकडो वर्षापूर्वीची ही कला आत्ताच्या टेक्नॉलॉजीला हरवेल. विविध पद्धतीचे त्याच्यावरती कोरीव काम आहे, अतिशय सुंदर. मित्रांनो, इथे मोबाईल अलाउड नाही, तरी सुद्धा मी लपून हे व्हिडिओ काढतोय मंदिराच्या आतमध्ये, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. बघू शकता, अतिशय सुंदर कोरीव काम आहे आतमध्ये, पूर्णपणे दगडाचं कोरीव काम. जर इथपर्यंत व्हिडिओ पाहताय तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. तर हाय मित्रांनो, लगभग आम्ही 3 वाजता दर्शनाला लागलेलो आणि आता 6 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झालं तसं व्यवस्थित, पण गर्दी खूप आहे इकडे आणि गर्दी असल्यामुळे 3 तास आम्ही वेट केलं दर्शनासाठी. पण फायनली मी पहिल्यांदा आलो आणि मला पहिल्यांदा दर्शन मिळालं. पण हे आमचे मित्र 3 वेळेला आले होते. तिसरी फेरी का चौथी फेरी? दुसरी फेरी. काही जण 3 वेळेला पण आलेले आहेत, त्यांना दर्शन मिळालं नाही. हे बघा तिसरी फेरी. पण आम्ही आज निश्चय करून आलो होतो त्याचे घेणार की दर्शन घेणार म्हणजे घेणार. पहाटे 3 वाजता आम्ही लाईनला उभे राहिलो आणि 6 वाजता 3 तास वेट केलं. 3 तास 6 वाजून 10 मिनिटांनी दर्शन झालं. दर्शन आमचं संपन्न झाला. नक्की दर्शन घेण्यासाठी खूप वेळ लागला. 3 तास म्हणजे खाऊ गोष्ट नाही. चालत यायचं बिना चपलीने. पाऊस पण खूप होता. तसं बघितलं तर बघू शकता, मंदिर तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, हे सकाळचं चित्र आहे. व्ह्यू अतिशय देखणं आहे, बघण्यासारखं. तर मित्रांनो, पुढचा पार्ट सुद्धा या ब्लॉगचा येईल. पार्ट 2 आपण सकाळी आत्ता ब्रह्मगिरी पर्वतावर सुद्धा जाणार आहोत. जर तो ब्लॉग बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच.